धुळे मुंबई आग्रा महामार्गावर होणारी अफूची तस्करी रोखण्यात धुळ्यातील मोहाडी पोलिसांना यश आले आहे। इनोवा वाहनातून तब्बल 192 किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मोहाडी पोलीस ठाण्याचे पीआय शशिकांत पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती। पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयित पांढऱ्या रंगाची इनोवा वाहन महामार्गावरून जाताना दिसले। या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, मात्र वाहन चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेले। अवधान टोल नाक्याजवळ पोलिसांचे पथक उभेच होते। त्यांनी या वाहनाला थांबवले असता वाहनातील 2 जणांपैकी एकाने पळ काढला। पथकाने वाहनांची झडती घेत असता त्यात 192 किलो अफूची बोंडे आढळून आली। या प्रकरणी पोलिसांनी या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली। आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली। त्या कारचा नंबर आहे MH12DY 5920। ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली। त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत। पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार U-टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली। तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बळावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पडून गेले। पडून गेल्यानंतर ती चाबी सुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते। पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं। आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांना सुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले। लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला, ज्याच्यावर कारची चाबी होती। त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं। त्या गाडीची चाबी त्याने इनोवा कारची चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली। उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं। त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज, टर्पला सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे। या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये, असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो काळे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण, SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी